नमस्कार. तर आजचा विषय आहे हिरमोड. काल एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका नामांकित हॉटेलला जायचा योग आला. सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता मी तिथे पोहोचले. सगळे भेटल्यावर गप्पागोष्टी झाल्या, ख्यालीखुशाली विचारून झाली आणि ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्ही खाणंपिणं सुरू केलं. तेवढ्यात समोरून 4-5 बायकांचा घोळका येताना दिसला. सगळ्या जणींनी साधारण साड्या घातलेल्या होत्या. त्यात काही जीन्स आणि टी-शर्ट घातलेल्या मुलीसुद्धा होत्या. दोघी-तिघींच्या खांद्यावर पर्स अडकवलेली होती. सगळ्या जणींनी डोक्यावर स्कार्फ बांधला होता. आत आल्यावर त्या सगळ्या कुतूहलाने हॉटेल बघत हळूहळू एक-एक करून स्कार्फ काढायला लागल्या. कोपऱ्यातल्या टेबल खुर्चीवर त्या विराजमान झाल्या. खुर्चीवर बसतानासुद्धा त्या निवांत न बसता जरा काठावरच बसल्या. त्यातल्या काही जणी मेनू कार्ड बघत होत्या. थोडा वेळ चर्चा करून त्यांनी कॉफी पिण्याचं ठरवलं. त्यातली एक मुलगी उठली आणि उत्साहात ऑर्डर द्यायला गेली. पण येताना तिच्या चेहऱ्यावर तो उत्साह नव्हता. ती ऑर्डर न देताच परत आली. आल्यावर तिने बसलेल्या बायकांना सांगितलं की कॉफी 72 रुपये कप आहे. जणू सगळ्यांचा उत्साह एका क्षणात नाहीसा झाला. एकमेकींकडे बघत त्यांनी कॉफी न पिण्याचं ठरवलं आणि सगळ्या जणींनी तिथून काढता पाय घेतला. थोड्या वेळाने जेवण झाल्यावर आम्ही सगळे बाहेर आलो. बघते तर काय, मला त्या सगळ्या बायका रस्त्यालगतच्या चहाच्या गाडीवर हसत खेळत चहा पिताना दिसल्या. चेहऱ्यावर न कसला तणाव दिसत होता, न कसलं अवघडलेपण जाणवत होतं. त्या सगळ्या निवांत होत्या. त्यासाठीच तर त्या सगळ्या हॉटेलात आल्या होत्या. पण त्यांना तो तिथे न मिळता एका चहाच्या टपरीवर मिळाला. जगावं तर असंच मोकळेपणाने. फक्त आपलं सुख आणि आनंद कशात आहे ते शोधता यायला हवं आणि कुठलाही तणाव आणि अवघडलेपण न ठेवता. बरोबर ना? परत भेटूया. नमस्कार.